यांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. उद्घाटनीय सामना आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज आपण पाहतोय भगवान गिरा. सामन्याला सुरुवात होत असताना आणि पहिला चेंडू अतिशय भन्नाट वेगानं आपण पाहतोय आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता फार चांगला चेंडू फेकला गेला. आपण पाहतोय या स्पर्धेतील गोलंदाज भगवान गिराच्या माध्यमातून ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय यंगस्टर वाघाजवाडी टीमच्या माध्यमातून ॲज अ ओपनर म्हणून विजय वाघ. इथून मात्र चांगला खेळ करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहतोय अतिशय चांगला सामना. पुढचा चेंडू भन्नाट वेगाने फेकला गेला आपण पाहू शकाल आणि इथून मात्र आज सलगचा दुसरा डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना भगवान गिराला आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण जर का पाहिलं गेल्या वाघाजवाडी अशोक वाघचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना हे तुटण्या भगवान गिराचा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघाचा विचार केला गेला अतिशय तुल्यबल संघ आपण पाहतोय आणि दोन संघादरम्यान हे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही टीम्ससाठी मात्र टाइम अलर्ट राहील. आपण पाहतोय सामना 4 षटकांचा आणि त्यामध्ये 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं तेवढंच बंधनकारक राहील. आपण पाहतोय दोन चेंडू फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय भगवान गिराच्या माध्यमातून. अद्यापर्यंत मात्र अप्रतिम गोलंदाजी. तिसऱ्या पंचांची मागणी या वेळेस मात्र केली जाते निश्चित स्वरूपात ऑन स्क्रीनवरती. तर निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल गोलंदाजावरती थोडंसं का विना आक्षेप घेतला गेला आपण पाहतोय आणि इथून ऑन स्क्रीनवरती मात्र साई प्रेसच्या माध्यमातून मात्र चेक केलं जाईल. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन कमालीचा फटका मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत एक रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव कंप्लीट केली गेल्या आणि एका धावेनं डावाचा श्री गणेश होताना आपण पाहू शकाल वाघाजवाडी टीमच्या माध्यमातून ही पहिली धाव यावेळेस मात्र जोडली जाईल. 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि एक धाव यावेळेस मात्र अकाउंटमध्ये ओपन केली जाते. फार चांगली गोलंदाजी भगवान गिराच्या माध्यमातून संघाचा प्रमुख गोलंदाज ने अद्यापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी करत असताना 3 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये एक सिंगल धाव खर्च केल्या म्हणजे कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना बघा इथूनच टीम आपल्याला देखील विनंती असेल फारसा वेळ मात्र खर्च होते. आपण पाहतोय 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये मात्र कंप्लीट करायच्या आणि इथून मात्र त्यासाठी स्पीडअप घेणं देखील तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहू शकाल स्ट्राईक रोटेट झाल्या स्ट्राईक ऑन वरती डावखुऱ्याचा फलंदाज रुपेश वाघ ऑन स्ट्राईक वरती. कमालीचा फटका बॅसचा फेस कोला जातोय चेंडूला भिरकावून दिलाय. आपण पाहतोय एक टप्पा घेत चेंडू जाईल पण आम्हाला सांगतील आउट ऑफ द पार. इट इज द मॅक्झिमम 6 रन. अप्रतिम आपण पाहतोय कमालीचा फटका पाहायला मिळाला रुपेश वाघच्या बॅटमधून. चौथ्या चेंडूवरती 6 धाब्यांची मोहर लावली गेली कारण सुरुवातीचे 3 चेंडू फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. मात्र जशी स्ट्राईक रोटेट झाल्या रुपेश वाघनं मात्र आक्रमक पवित्र सादर केला मैदानाच्या आतमध्ये. पॉवर सर्कलचा फायदा उचलला आणि जबरदस्त चेंडू फेकून दिला 6 धाब्यांसाठी आणि 6 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या 7 अंकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र समालोचन कक्षाला सलामी देणारा हा दुसरा बिग हिट 6 धाब्यांसाठी दमदार षटकार. आपण पाहू शकाल जर का फलंदाजांना षटकार हॅट्रिक लगावली मैदानाच्या आतमध्ये तर दामणी गावाचे पोलीस पाटील सन्माननीय रमेश शेठ भस्मा यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. आपण पाहतोय इथून पाहू शकाल जबरदस्त चेंडू फेकला गेला पण आम्हाला सांगतील षटक क्रमांक पहिले समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या 13 या अंकावरती पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना वाघाजवाडी टीम जाऊन पोहोचली.
बात आहे अप्रतिम आपण पाहतो ज्या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आपण पाहिल्या गेल्या आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवातीच्या 3 चेंडू फार चांगली गोलंदाजी राहिल्या मात्र त्यानंतरच्या 3 चेंडूवरती थोडीशी मागणी गोलंदाजी 13 धावा आपण पाहतोय आणि इथून मात्र या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक किंवा पहिली षटकार हॅट्रिक अन्यथा विकेट हॅट्रिक जर का कोणी लगावली मैदानाच्या आतमध्ये तर सन्माननीय रमेश भस्मा यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल मात्र पाहावं लागेल या स्पर्धेमध्ये तो विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर राहील हे देखील पाहणं गरजेचं राहील आपण पाहतोय दुसरं षटक यावेळेस मात्र फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल आकाश उघडेला पाहू शकाल ही दोन्ही टीमच्या माध्यमातून एक वेगवान तेज तरार गोलंदाज आणि इथून पाहू शकाल जबरदस्त चेंडू फेकला गेला पंचांकडे जरूर दाद मागितले फलंदाजांना मात्र चेंडू ज्यावेळेस गुडलेन स्पॉट वरती पडला गेला आपण पाहिला गेला अतिरिक्त उंची पाहायला मिळाली बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता म्हणजे फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय इथून विजय वाघला शांत संयमी खेळ करावा लागेल जास्तीत जास्त स्ट्राईक रुपेश वाघला देणं देखील तेवढेच गरजेचं राहील जे रुपेश वाघनं अद्यापर्यंत फार चांगला खेळ दाखवलाय पुन्हा एकदा बॅटची टॉप एज आपण पाहिल्या गेल्या फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूखाली क्षेत्रक्षण यावेळेस मात्र चुका साधा सोपा जेल सोडलाय आणि या चुका आपल्याला भरपूर महागात पडतील आणि मिळाल्या 2 धावा आपण पाहतोय जीवदान मिळाले फलंदाज विजय वाघला आणि त्या संधीचं सोनं करेल का येणारा काळ आणि वेळ हे दोन्ही टीमसाठी सांगून जाईल आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी पाहू शकाल मात्र क्षेत्रक्षणाची साथ लाभली नाही आणि त्या कारणास्तव या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या जर का झेल टिपला असता तर 2 धावाही वाचल्या असत्या आणि विजय सारखा फलंदाज बाद झाला असता मात्र तसं घडलं नाही कारण टेनिस क्रिकेटचा खेळ आपण जरी का पाहिला गेला आणि निश्चितीने भरलेला हा खेळ आपण पाहतोय गोलंदाजा विचार केला गेला अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी हे दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय मात्र विजय वाघ अद्यापर्यंत शांत संयमी खेळ करत असताना मात्र झेल सोडलाय त्या झेलची किंमत पुन्हा एकदा मात्र बॅटची टॉप एज खराब क्षेत्रक्षण आणि इथून पावल शकाल लॉंग स्टॉप रिजन मधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार धावा मिळतील 4 क्या बात आहे अप्रतिम आपण पाहतोय ज्या ठिकाणी गोलंदाजी फार सुंदर केली जाते मात्र क्षेत्रक्षणाची साथ लभत नाही कारण आपण जर का विचार केला गेला मागच्या चेंडूवरती सुद्धा खराब क्षेत्रक्षण ज्या ठिकाणी झेल सोडला विजय वाघचा आणि त्यानंतर हा नशिबाचा चौकार आणि या 4 धाबीने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या 19 अंकावरती म्हणजे कुठे का होईना चांगली सुरुवात करत असताना वाघाचवाडी टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन विकेट किपरला बीट करून मात्र बॅकअप सुंदर राहिले होता मात्र तोपर्यंत नशिबाची साथ पंच आम्हाला सांगतील बाईकच्या स्वरूपात मिळतील या 4 धावा अप्रतिम संगीत आपण पाहतोय RS DJ धामणे नाना कणवीच्या माध्यमातून फार चांगले 2 अग्री कोल्यांचे कुलस्वामीने आणि एकविराचे हे संगीत आपण पाहतोय सामना देखील तेवढाच महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आपण जर का पाहिले गेला दुसरं षटक मार्गस्थ असताना थोडंसं का होईना खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते त्याचं कारण आपण पाहिलं क्षेत्ररक्षणाची साथ लभत नाही पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची टॉप एज यावेळेस मात्र चुका नसणाऱ्या आणि पहिला धक्का लागेल पहिला करारा झटका बॅटिंग करत असताना वाघाचवाडी टीमला फलंदाज बाद होईल विजय वाघ अप्रतिम आपण पाहतोय पहिला ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये मिळून दिला गोलंदाज आपण पाहतोय ज्या ठिकाणी विचार केला गेला दुसरं षटक फेकत असताना फार चांगला कमबॅक राहिला गेला आणि विजय फलंदाज या बेल्स मात्र बाद झाला आपण पाहतोय आणि पहिला धक्का लागला गेलाय वाघाचवाडी टीमला आपण पाहिल्या गेल्या संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 23 अंकावरती आणि इथून मात्र दुसऱ्या षटकातील अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी असेल म्हणजे कुठे का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न इंडियट नंबर 3 साठी मैदानाच्या आतमध्ये व्यासमन यावेळेस मात्र दाखल झाला आपण पाहतोय महेश वाघला आपण पाहू शकाल चांगला खेळ करणं देखील तेवढेच गरजेचं राहील आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र कमालीचा चेंडू फेकला जातोय
पंच आम्हाला सांगतील दुसरं षटक यावेळेस मात्र समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण जर का पाहिलं गेल्या एक गडी बाद असताना संख्या 23 अंकावरती आहे. स्पीडअप घ्यायचंय बघा. इथून संख्या आपल्यासाठी हा अंतिम कॉल असेल. इथून मात्र टाइम अलर्ट राहील आपण पाहतोय दोन्ही टीमसाठी या. मात्र यावेळेस मात्र आपण पाहिलं गेला 4 षटकांचा सामना आणि त्यामध्ये 3 षटकं आपल्याला 15 मिनिटाच्या आत मात्र कंप्लीट करायचे आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद असताना 23 धावा आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना यावेळेस मात्र स्ट्राईक ऑनवरती रुपेश वाघ ज्यांना पहिल्या षटकामध्ये 2 जबरदस्त षटकार ठोकले होत्या. मात्र इथून फार उशिराने स्ट्राईक मिळाल्या. मात्र कशा रीतीने खेळ केला जाईल आपण पाहतोय. तिसरं षटक फेकण्यासाठी आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल नरेश उघडाला आपण पाहतोय. इथून एखादं कमबॅकिंग षटक आपण पाहिलं गेल्या हेतून टीमसाठी मात्र फार चांगली वापसी निर्माण करून देईल. मात्र रुपेश वाघला कितपत शांत ठेवलं जाईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कारण सुरुवात फार चांगली केली होती रुपेश वाघना. रुपेश सड्या फुलटॉस कमालीचा फटका आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला गेला. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी हा दमदार चौकार. आपण पाहतो तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत केलं चौकारानं आपण पाहतोय आणि इथून कमबॅक करणं देखील तेवढेच गरजेचं राहील. नरेश उघडाला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा भन्नाट वेगाने फेकला होता आपण पाहतोय. इथून पंच आम्हाला दर्शवतील इट इज अ वाईड चेंडू आणि इथून अतिरिक्त धाबेना संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. एक गडी बाद असताना 28 अंकावरती म्हणजे फार चांगली धावसंख्या बनवली आपण पाहतोय. अद्यापर्यंत तिसऱ्या षटकातील फक्त एका चेंडूचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूमध्ये प्रचंड वेग होता. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क जुळला नाही आणि फार उशिराने का होईना मात्र डॉट चेंडू फेकला जातो आपण पाहतोय. म्हणजे कुठे का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज नरेश उघडाच्या माध्यमातून यावेळेस दाखवला जातो आपण पाहतोय. कारण कमबॅक करणं देखील तेवढेच गरजेचं असेल. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेल्या आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. फेकी थोडीशी खराब यावेळेस पाहावं लागेल. पंच आम्हाला सांगतील या ठिकाणी मात्र 2 धावा यावेळेस मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी कॉलिंग चुकीचं होत्या मात्र फेकी थोडीशी खराब राहिली गेल्या आणि तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार फलंदाज रुपेश वाघ यावेळेस मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि कुठे का होईना इथून चांगला खेळ करणं देखील फार महत्वाचं राहील आपण पाहतोय. कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना किती धाब्यांचं टार्गेट सेट केलं जाईल. कमालीचा फटका ऑन साईडला गॅप भरपूर मोठी 2 क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू जाईल सीमा पार. 4 धाब्यांसाठी हा दमदार चौकार. दोन सध्याच्या घडीला ट्रेंडिंग सॉन्ग आपल्याला पाहायला मिळाला RS डिजाच्या माध्यमातून. मात्र अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कमालीची बॅटिंग करत असताना फलंदाज रुपेश वाघला आपण पाहतोय ज्याने एकतर्फी पूर्णपणे डावाला आकार दिला आपण पाहतोय. कुठे का होईना विजय वाघ स्वस्तात बाद झाला. मात्र त्यानंतर फार चांगली बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू फेकला गेला. पंच आम्हाला दर्शवतील इट इज अ वाईड चेंडू. लाईन थोडीशी खराब आणि अतिरिक्त धाबेना संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय 35 अंकावरती म्हणजे कुठे का होईना 3 षटकांचं अद्यापर्यंत आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना फार चांगली धावसंख्या बनवली. रुपेश वाघला कितपत शांत ठेवलं जाईल हे देखील पाहावं लागेल. कमालीचा फटका ऑन साईडला आपण पाहतोय. लॉंगाचं क्षेत्ररक्षण थोडीशी फंबलिंग आणि तोपर्यंत एकेरीला दुसरीमध्ये कन्वर्ट. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथून मात्र एक धाव वाचवावी लागेल. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेला तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना या 2 धाबा आणि या 2 धाबेना पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन वरती रुपेश वाघ. ज्या रुपेश वाघनं 2 षटकार आणि 2 चौकाराच्या साह्यानं फार चांगला डाव साकार केला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये.
अद्यापर्यंत या षटकातील उर्वरित अंतिम चेंडूचा खेळ बाकी असलेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पण आम्हाला सांगतील षटक क्रमांक 3 समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गडी बाद 37 अंकावरती. बघा येथून संघ अंतिम षटकाचा खेळ अद्याप बाकी असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जे हनुमान दोदाने आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वाघेरा बी. हा पहिला कॉल असेल बघा दोन्ही टीम्स. आपण जरी केला असाल तर मात्र रिपोर्टिंग साधायची आपण पाहतोय. पहिल्या सत्रातील अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल रवी गिराला आपण पाहतोय. इथून मात्र अंतिम षटकामध्ये आक्रमण आणि प्रहार करणं तेवढंच गरजेचं राहिलं आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय समाप्त झालाय. फक्त एक फलंदाज बाद झालाय आणि इथून मात्र हवाई सफर करणं देखील तेवढंच गरजेचं राहील वाघाजवाडी टीमसाठी. ज्या अनुषंगाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग त्यांच्या बाट्याला आल्या आणि त्या अनुषंगाने आपण जरी का विचार केला गेला 3 षटकामध्ये 1 गडी बाद असताना संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. आणि इथून जर का अंतिम षटकामध्ये एक चांगली विस्फोटक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सादर केली तर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. शॉर्ट आपलेचा चेंडू आपण पाहतोय अप्परकटचा सुंदर फटका आणि इथून मात्र चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा दमदार चौकार. अंतिम षटकामध्ये आक्रमण महेश वाघच्या बॅटमधून हा तडाखा 4 धावांसाठी. रवी या गोलंदाजावरती मात्र या वेळेस आक्रमण केले जाते कारण अंतिम षटकामध्ये आक्रमण करणं तेवढेच गरजेचं राहील. कारण अद्यापर्यंत आपण जर का पाहिल्या गेल्या पहिल्या पूर्वार्धातील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल मात्र इथून कमबॅक करून देईल का रवी गिरा हा गोलंदाज हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं राहील आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं गेला पंच आम्हाला सांगतील इट इज अ वाईड चेंडू अतिरिक्त उंची पाहायला मिळाली चेंडूवरती आणि त्यानंतर पंचांनी मात्र दंडित केल्या गेल्या आणि एका एक्स्ट्रा धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या 42 या अंकावरती फार चांगली धावसंख्या बनवली गेली आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धातील अद्यापपर्यंत आपण पाहिले गेल्या 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि कुठे का होईना गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर यावेळेस निर्माण केलं आहे. ज्या अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला त्यानंतर मात्र थोडासा दबाव यावेळेस आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र यावेळेस पाहावं लागेल पंच आम्हाला सांगतील इट इज अ नो चेंडू. तर मागच्या चेंडूवरती गोलंदाजाला वॉर्न केलं होतं आणि त्यानंतर हा नो चेंडू आपण पाहतोय. आणि इथून पाहावं लागेल ज्या अनुषंगाने हा चेंडू फेकला गेला थोडासा दबाव आणि त्या दबावाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला आणि गोलंदाजाला थोडंसं दंडित केलं गेला आणि इथून मिळेल नो स्वरूपात एक सिंगल धाव आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिल्या गेल्या 1 गडी बाद असताना 43 या अंकावरती फार चांगली धावसंख्या आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचं बघा ही दोन्ही संख्या जास्त टीम मीटिंग यावेळेस मात्र स्वीकारली जाणार नाही आपण पाहतोय. आपल्याला देखील आज जर का पाहिल्या गेल्या प्रत्येक दिवशी 10 संख्या म्हणजे कुठे का होईना टाइमला वेळेला महत्व देणं तेवढंच महत्वाचं राहिलं आपण पाहतोय. इथून आपण जर का पाहिल्या गेल्या गोलंदाज आपण पाहिल्या गेला पंच बॉलर चेंज नसेल ना एकच नो झाला फक्त. ज्यावेळेस साईड फॅक्टरचे 2 चेंडू नो फेकले जातील त्यानंतरच गोलंदाज बाद केला जाईल. पहिला चेंडू वाईट दिलाय. ज्यावेळेस एका गोलंदाजाकडून 2 चेंडू हाईट फॅक्टरचे 9 चेंडू फेकले जातील त्यावेळेस गोलंदाज बाद केला जाईल. अन्यथा कंटिन्यू त्याच गोलंदाजाला ते पूर्ण षटक कंप्लीट करावं लागेल. गोलंदाज रवी गिरा आपण पाहतोय ज्यांना अंतिम षटकामध्ये कुठे का होईना थोडंसं खराब गोलंदाजी करत असताना आणि थोडासा दबाव
गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेल्या अतिशय चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना यंगस्टर वाघाजवाडी टीमच्या माध्यमातून फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाल्या. ज्या ठिकाणी विजय वाघ बाद झाला त्यानंतर महेश वाघ आणि रुपेश वाघना फार चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये रचली गेली आपण पाहतोय. अद्यापर्यंत आपण पाहिलं गेल्या इथून फ्रेडचा चेंडू असेल समोर फलंदाज महेश वाघसाठी आणि या चेंडूवरती किती धाब्यांची मोहर लावली जाईल हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडूची सफर मात्र यावेळेस पंच आम्हाला सांगतील इट इज अ वाईड चेंडू आणि इथून पाहिल्या गेल्या एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव यावेळेस मात्र जोडली जाईल आणि अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 44 अंकावरती कुठे का होईना अंतिम षटकामध्ये गोलंदाजावरती भरपूर दबाव पाहायला मिळतोय. त्याचं कारण आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतरचा वाईट चेंडू त्यानंतर 9 चेंडू फेकला आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू म्हणजे हे षटक आपण जर का पाहिलं गेला भरपूर लांब लचक षटक आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट ऑफ लेन कमालीचा अप्पर कटचा देखना फटका आपण पाहतोय. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा दमदार चौकार. फार चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये महेश वाघच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आपण पाहतोय. कुठे का होईना गोलंदाजावरती भरपूर दबाव आणि प्रेशर या बेस मात्र निर्माण झालंय. त्याचे कारण आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन साठी फलंदाज आलेला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती फार चांगली बॅटिंग करत असताना इथून मात्र महेश वाघचा विचार केला गेला अद्यापर्यंत फार चांगल्या डावाला मात्र आकार दिला आपण पाहतोय. मात्र रुपेश वाघचं देखील कौतुक करावं लागेल ज्यांना एकट्यानं फार चांगली झुंज दिली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहतो वारंवार शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू फेकले केले जातात आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न इथून आपण जरी का पाहिलं गेला फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल बघा जे हनुमान दोधानी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वागेरा बिया ही षटक समाप्त झाल्यानंतर निश्चित स्वरूपात टॉस केले जाईल आपण पाहतोय. आपण पाहू शकाल पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला आणि तोपर्यंत ऑनसाइड क्षेत्रक्षण अरुणच्या माध्यमातून फेकी देखील लाजबाब मात्र रनिंग देखील तेवढी सुंदर पाहायला मिळाल्या आणि या 2 धावा मात्र रोखू शकत नाही. मात्र काही कारणास्तव आपल्याला दुसरा सामना पाहायला मिळेल चेरवले आणि त्यांच्या अगेन्स्ट वागेरा बी या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 52 धावा सांघिक अर्धशतक या बेस मात्र धावपल करती लागला गेलाय म्हणजे कुठे का होईना फार चांगली बॅटिंग पहिल्या पूर्वार्धामध्ये अंतिम षटकामध्ये हाणामारी केली जाते. रवी गिरावरती मात्र आक्रमण आणि इथून पाहावं लागेल पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस अतिशय सुंदर चेंडू फेकला गेला आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू संगता या रीतीने चेंडू सुरुवातीला फेकणं फार गरजेचं होतं आपण पाहतोय. मात्र कुठे का होईना यावेळेस मात्र कमबॅक केला जातो गोलंदाज रवी गिराच्या माध्यमातून कारण अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये हाणामारी करणं देखील तेवढंच गरजेचं होतं वाघाजवाडी टीमसाठी आणि ती हाणामारी आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडूची सफर मात्र लाईन खराब पंच आम्हाला सांगतील इट इज अ वाईड चेंडू आणि अद्यापर्यंत या षटकातील आपण जर का पाहायला गेला भरपूर लांब लचक षटक आपण पाहतोय. इथून जर का पाहिलं गेलं संघाची टोटल धावसंख्या 53 या अंकावरती म्हणजे पहिल्या पूर्वार्धामध्ये फार चांगली धावसंख्या आपण पाहतोय कारण ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं फक्त विजय हा फलंदाज बाद झालाय आणि तिथून मात्र फार चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल मात्र चेंडू थांबणार नाही आउटफील्ड भरपूर फास्ट मैदानाची आपण पाहतोय. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर 4 धाब्यांसाठी आणि शेवट या वेळेस मात्र घोड केला जातोय आणि या 4 धाब्यांना पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या पूर्वार्धाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 57 धावा आणि येणारे 24 चेंडू आणि टार्गेट असलेल्या 58 धावसंख्येचा आपण पाहतोय.
हा संघ आहे, या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आम्ही इथे इन्व्हाइट करत आहोत की आपण टॉस साठी यायचं आहे. या सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण जाणार आहोत मनोहरजी बसमा साहेब यांच्याकडे. मी त्यांना विनंती करेन की आपण या सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. अगदी आपण टॉस करूयात. समोर मंचाच्या दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. एका बाजून आपण दोन मिनिटं नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि नाणेफेकीचा कौलासाठी आपण जातोय मनोहरजी बसमा साहेब यांच्याकडे. चिरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल वाघेरापी, दोघांमध्ये असेल मॅच. दर्शनी सामन्याकडे आपण जर पाहिलं, वाघाची वाडी आणि हेदुटणे दोघांमध्ये सामना आहे, ज्यामध्ये टॉस जिंकत हेदुटणे संघानं प्रथम सत्रामध्ये आपण पाहिलं की गोलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करत असताना वाघाची वाडी या संघानं आपण पाहिलं तर एकूण 57 धावा बनवत 58 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि आता 58 धावांचं टार्गेट असणार आहे, त्याकडे आपण सर्व जरूर बोलतो. बघा, जो काही डिसिजन आहे तो नंतर आधी टॉस करून घ्या. चेरवली, येस चेरवलीचे आहेत, ओके. वाघेरा, ज्या पण अडचणी असतील त्या दूर करा, परंतु आधी टॉस करून घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होते प्लीज. नियमांचं उल्लंघन करू नका आणि थोडंसं सहकार्य करा अशी विनंती आहे तुम्हाला. मॅचकडे आपण जाऊ शकतो. पहा, मैदानाच्या आतमध्ये एक ताकदवर सामना, दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आणि दोन ताकदवर संघामध्ये तुल्यबल्य अशी लढत. हेदुटणे आणि वाघाची वाडी कित्येक वेळा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत. कित्येक वेळा एकमेकांना चार मुंड्या चित्त केलेलं आहे. कित्येक वेळा खडे चारलेत, पाणी पाजलंय, आसमान दाखवलंय. आज पुन्हा एकदा त्यांची एकमेकांशी गाठ पडली आहे. ठका ठका नैमित्त आहे जय वाघोबा चषक, अर्थातच ग्रामस्थ मंडळ, धामणी चषक आणि ग्रामपंचायत सदस्य चषक. आणि या चषकासाठी आपण पाहतोय हा पहिला उद्घाटनी सामना आपल्या सर्वांच्या भेटीला, ज्यामध्ये पहिल्या हाफमध्ये 57 बनवत 58 धावांचं टार्गेट आपल्याला इथे पाहायला मिळेल. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1. लेट्स बिगिन. फास्ट बॉल ओ द विकेट ना. पहिला चेंडू पंच बळालेत, वाईड न सुरुवात. स्पेशली आपण पाहिलं तर अकूट डब्याचा बॉल करायचा प्रयत्न होता. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणण्याचा हा प्रयत्न. माय कॉन्सन्ट्रेट अबाउ बॉल अँड गुड लाईन, आणि गुड लाईनचा हा बॉल, परंतु त्यामध्ये लाईन विस्कळीत झालीत आणि तिथे आपण पाहिलं की अतिरिक्त उछाल देखील होती. पंचांनी या गोष्टी हेरल्या आणि वाईट बॉल घोषित केला. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं की निर्धाव चेंडू आला तिकडे. त्यानंतरचा बॉल निर्धाव बॉल. पहिला बॉल वाईड होता, तिथे आपण पहिलं टीमचं अकाउंट ओपन झालं आणि त्यानंतरचा हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलनं आपण जर पाहिलं तर नक्कीच टीमची जी धावसंख्या आहे ती स्थगित पूर्णपणे सुरुवातीपासूनच डॉमिनेशन प्रक्रिया सादर करायची रंगमंचावरती या उद्देशानं आहेत आणि त्याच प्रयत्नांना स्थान देत मैदानाच्या आतमध्ये खेळून भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार हे निवांत शिनसी वाया सायास करीशी प्रपंच दिनदिशी हरिशीन बसी कवन्या गोणे ज्ञानदेव म्हणे जप तप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. जपतप न करता प्रयत्नांना स्थान देऊ आणि प्रयत्नांचा वसा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उरतो. ह्याच खरं तर उद्देशानं आज वाघाची वाडी संघाचे खेळाडू उतरलेत आणि गोलंदाजी आपण त्यांची सक्षम पाहतोय, फिल्डिंग त्यांची आपण सक्षम पाहतोय. पूर्णपणे थांबवलंय त्यांनी फलंदाजीला हेदुटणेच्या. क्या बात आहे, क्या बात आहे. बंदुकीतून गोळी, सुसाट वेग, तिरप्या रेषेमध्ये निमुळत वळण, छोटस वळण आणि निम्नतम टर्न करत असताना आपण पाहिलं फलंदाजाला मात्र या बॉल वरती आता पूर्णपणे थांबून ठेवायचा प्रयत्न. वन्स अगेन, वन मोर टाइम, इट्स अनदर डॉट बॉल. पुन्हा एकदा येतो डॉट चेंडू. सलग या षटकामधून आपण पाहतोय हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळाला. एकूण 4 चेंडू डॉट आले, धावा फक्त आणि फक्त 2. पाठलाग करायचा 58चा 4 मध्ये.
ओव्हर साईड 4 लिमिटेड ओव्हरचा हा क्रिकेट आहे आणि त्यामध्ये हा खेळ आणि त्यामध्ये येणारे हे प्रत्येकी डॉट बॉल. इथे व्हाईट बॉल आहे तो सुटकेचा निश्वास असणार आहे थोडासा टीम हेदुटण्यासाठी, कारण अशा प्रकारच्या धावा त्यांच्यासाठी खूप आल्हाददायक ठरतील. आणि त्यामध्ये ऑलरेडी सुरुवातीला जे आलेले चेंडू आहेत त्या सुरुवातीच्या चेंडूंवरती आपण पाहिलं की संघ नक्कीच थोडासा आपल्याला जरूर अडचणीमध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. इट्स ओव्हर कंप्लीट. षटकाचा खेळ संपत आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर पहिल्या षटकामध्ये जादू पाहायला मिळाली मोहन वाघची. हे षटक राहिलं टीम वाघाची वाडीच्या बाजूनं आणि पूर्णपणे डॉमिनेशन प्रक्रिया त्यांनी सादर केली रंगमंचावरती. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल दिलाय गोलंदाज मोहननं वाघनं आणि आपण पाहिलं की या षटकामधून फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत बिनागाड्याचा मोबदला मोजत आपण पाहतोय धावा बनवल्या टीम हेदुटणेनं. थोडेसे बॅकफुटवरती आहेत आणि संघ अडचणीमध्ये जरूर आहे. सावरण आणि आवरण आता करावा लागेल, कारण अभी नहीं तो फिर कभी नहीं, अब हारे तो फिर सब हारे, अब हारे तो फिर इस प्रतियोगिता से हारे. आता जर हाराल तर मग हे मैदान सोडावं लागेल आणि त्यासाठी मी म्हणेन तुम्हाला थोडीशी तरी मनामध्ये एक वेगळी ईर्षा उत्पन्न करावी लागेल. रख हौसला तू बंदे वक्त तेरा आएगा, खुद को तू कर ले काबिल खुदा मिल जाएगा, खामोशी में हिम्मत भर और रख खुशी के आगे, खुद को तू काबिल बना ले और पाणी में आग लगा दे. आज सामना जिंकणं आता पाण्यामध्ये आग लावण्यासारखीच गोष्ट असणार आहे टीम हेदुटण्यासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये तुम्हाला मी म्हणेन सरासरी किमान 14-15 होती. ती सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवता आली नाही, 16 होती बा. आणि ती सरासरी मेंटेन न ठेवल्यामुळे आता त्या षटकांतील धावाचा जो कर आहे तो या षटकांवरती लादला जातोय आणि आता इथून मात्र या धावा बनवणं संघासाठी थोडीशी खतऱ्याची घंटीच असणार आहे. मॅच कडे आपण वळू. गोलंदाज तयार होतोय. यावेळचा बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहे तिकडे, झेलची नामी संधी आहे आणि इकडे आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. झेलबादच्या स्वरूपात बसलेला हा पहिला धक्का टीम हेदुटणेला, पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. तीन धावा, 3 रन्स. गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक 2. पहा किती वेगवान गोलंदाजी आहे, किती वेगवान गोलंदाजी आहे. पूर्णपणे फलंदाजांना मात्र आपण पाहिलं की इथून मात्र बॉलला आणि गोलंदाजीला रीड करता येत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होईल पुढचा बॉल टाकण्यासाठी. फटका खेळलाय बॅटच्या मधोमध, परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. पा फाईनला फिल्डर होते लॉंग लेग मध्ये. अजून एक चांगला झेल आणि सलग दुसरा धक्का बसतोय. टीम हेदुटणेला दुसरा गडी बाद होतोय झेल बादच्या स्वरूपात. फुल टॉस बॉल. धाव घेण्यासाठी प्रयत्न आहेत तिकडे. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण धावा फलकावरती 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर धावा थोड्याशा धीम्या गतीनं बनतायत आणि संघ थोडेसे अडचणीमध्ये आहेत. या अडचणीमध्ये पडण्याचं प्रथम कारण टॉप ऑर्डरनं निराश केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नव्हत्या. हा फटका चांगला आहे पा, ऑन साइडला ऑन द राईज होऊन खेळलेला फटका, लॉफ्टेड हिट. बॉल लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, आकाश मार्गानं संचार करत सीमारेषा बाहेर.
क्या बात आहे, अप्रतिम फलंदाजी, ओव्हर पिच बॉल काय पद्धतीनं फटका खेळला होता. इथे तोच प्रयत्न, यावेळेला 3 खेळाडूंच्या मधोमध नो मॅन्स लँड मध्ये चेंडू भूमीला दान होतोय. हा झेल जो आला होता तो अगदी आपण जर पाहिलं तर अगदी आपल्याला इथे या बॉलवरती धावा चोरताना फलंदाज पाहायला मिळाले. जबरदस्त कामगिरी, अगदी प्रेक्षक वर्ग देखील खुश आहेत. वाघाचीवाडीच्या बाजूने जे सामना पाहत आहेत ते, आणि खास करून या संघासाठी आपण पाहतोय मनोजजी पसाले, एक चांगले समालोचक माथेरानचे, त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. सामन्याचा तेही आनंद घेत आहेत. आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची धावा संख्या, एकूण धावा दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय 12 धावा, जिकडे 2 गड्यांचा मोबदला आहे. वाघाचीवाडी आणि हेदुटणे या 2 ताकदवर संघामध्ये ही तुल्य बल्ले अशी मॅच. काय होईल सामन्यामध्ये इथे पहा. बारा झाले धावा टोटल धावफलकावरती. पाठलाग करायचा 58चा. अजून आपण जर विचार केला 46 ची गरज आहे. उर्वरित चेंडूगणित आकड्यांचं समीकरण जर आपण पाहिलं तर मग 58 पर्यंत पोहोचायचं झालं. 12 निग्लेक्ट केल्यानंतर वाजतात 46. त्या बनवायच्यात अजून या प्रवासामध्ये. एवढं सोपं नसणार आहे, कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी आज वाघाचीवाडी संघाची पाहायला मिळते ती छान आहे आणि तिने इम्प्रेस केलंय जरूर. पुढचा बॉल आहे खेळाडूचा. कसा होणार खेळ पाहणं तितकंच महत्वाचं, आणि त्याच दृष्टिकोनातून आपण मैदानामध्ये वळतोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल राऊंड द विकेट न फुल टॉस, आघात करायचा प्रयत्न, इलिगेशन कमी मिळालंय. आहे तिकडे ज्ञानू, चांगला झेल, आणि हा धक्का बसतोय. तिसरा टीम हेदुटणेचा फलंदाज बाद. सुपर सुपर गोलंदाजी, काउंटर अटॅक जारी आहे. वाघाची वाडी आता इथे टीम हेदुटणे वरती भारी आहे. जबरदस्त त्यांची गोलंदाजी. या वेळेला देखील तसा चेंडू, फलंदाज फक्त बॉलकडे बघतच राहिला. इतका सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन छान, बॉलमध्ये आपण पाहिलं अक्युरसी होती, बॉलमध्ये आपण वेग पाहिला, आणि सरळ बॉल विकेट किपराच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू आलाय. प्रेशराइज क्रिकेट, पूर्णपणे दबावात्मक भूमिका, आणि दबाव टाकला जातोय तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या हेदुटणे संघावरती वाघाचीवाडीच्या माध्यमातून. सुपर क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावा थांबवण्यासाठी प्रयत्न, धावा बनवण्यासाठी प्रयत्न, परंतु एका बाजूनं सक्षमता, एका बाजूनं असक्षमता. एका बाजूनं आपण पाहतोय की यश मिळतं एकाच्या पदरी तर एकाला अपयश. हारणं आणि जिंकणं हा नियतीचा खेळ आहे. एकाला तरी मी म्हणेन पराभवाला सामोरं जावंच लागणार आहे, परंतु असं म्हणतात ना की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम लढे नहीं ये गलत बात है. जबरदस्त फटका, लढाई जारी आहे, आणि काउंटर अटॅक आता या बॉल वरती भारी आहे. अप्रतिम फटका ठोकलाय पठ्ठानं, षटकार. ही जोडी जमणं महत्वाचं आहे. हा आलेला डॉट बॉल, षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. 2 षटकांचा खेळ संपला, त्यानंतर हा तिसरा षटक होतं, आणि तिसऱ्याही षटकाचा खेळ आपण संपताना जरूर पाहिलाय. टीमची धावसंख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल की जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजेच 19 वरती. 19 रन्स आहेत धावफलकावरती, ज्यामध्ये आपण जर पाहिलं 19 धावा, 19 धावा आहेत धावफलकावरती. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 39 धावांची गरज आहे. राग रुसवा नाकावरती आपण पाहतो खेळाडूंच्या आता आहे. याचं कारण काय? कारण त्यांची सुरुवातीला झालेली जी खराब फलंदाजी, आणि तिथे आपण पाहतो की आपले साथीदार रुसलेत त्यांच्यावरती, आणि मग त्यासाठी आपण पाहतोय थोडासा राग रुसवा, फ्रस्ट्रेशन काढला जातोय. टीमची जी धावसंख्या आहे ती 19 धावफलकावरती आपण पाहिला. शेवटचं अंतिम षटक, शेवटची भैरवी या सामन्याच्या आपल्याला पाहायला मिळेल. इथे निकाल लागेल सामन्याचा. कोण होणार सरपंच आणि कोणाच्या गावाचा होणार विकास हे पाहणं मात्र तितकंच महत्वाचं. क्या बात आहे.
दर्दी प्रेक्षक आणि दर्दी पाठीराखे म्हणूनच स्पर्धा चरणशी गेला. अशा प्रेक्षकांची गरज आहे, खास करून अशा माणसांची गरज आहे आम्हाला देखील. हा चेंडू फुलर लेनचा होता. बॉल आणि बॅट मध्ये संपर्क करू शकले नाहीयेत. अगदी या बॉलवरती देखील आपण पाहिलं की कुठल्याही प्रकारची मोठे फटकेबाजी झाली नाहीये. अभी नाही तो फिर कभी नाही, अभारे तो फिर सहभारे. जिंकायचं तर प्रयत्न आपल्याला करणं खूप महत्वाचं आहे. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्याच्या प्रत्येक घडीला, प्रत्येक क्षणाक्षणाला तुला प्रयत्नच करायचे मित्रा. कारण प्रयत्न वालूचे कण रगडीता तेलही गले. प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. असं म्हणतात ना की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाद बदलते. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आणि वेल ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला समय सूचकता शिकवते. वेल ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला प्रत्येकी आपल्यातील चांगला कोण, आपल्यातील वाईट कोण हे मात्र चेहरे दाखवते. टायटॅनिक जहाज जो आपण पाहिला, ज्या वेळेला बुडला होता त्यावेळेला टायटॅनिकला वाचवण्यासाठी आपण पाहिलं की 3 जहाजांनी त्यांचा तो हवेमध्ये सोडलेला प्रकाशाचा बार पाहिला होता. पहिला होता जो तस्करी करणारा जहाज होता, 18 किलोमीटर दूर होता. ते आले नाही वाचवण्यासाठी. का? कारण त्यांचं पितल उघडं पडेल म्हणून ते आले नव्हते. त्यानंतर आपण पाहिलं की अगदी 68 किलोमीटर दूर एक जहाज होता आणि त्या जहाजानं पाहिलं, कॅलिफोर्निया त्याचं नाव. तर कॅलिफोर्नियानं आपण पाहिलं की तिथे जाण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांनी परत ठरवलं हिमनग आहेत, आपलाही जहाज क्रॅश होऊ शकतं, तेही गेले नाही, चकाले आपण जाऊ म्हटलं. त्यानंतर कॅलिफोर्निया नंतर कॅथरीन, त्यांना वाचवण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना जाण्यासाठी तिथे जवळजवळ 2.5 तास लागले होते. आणि त्या 2.5 तासामध्ये तिथे जे पोहोचणार तोपर्यंत तो जहाज बुडला. परंतु तरी देखील त्यांनी 500 ते 600 लोकांना वाचवलं. यामध्ये एकच शिकवण आहे मित्रांनो, आपल्या अडचणीमध्ये आपल्याला साथ देण्यासाठी अनेक माणसं जरूर मिळतील. काही असे असतील जे तुम्ही अडचणीमध्ये आहात हे पाहून देखील तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. काही असे असतील जे कुठलाही विचार न करता तुमच्या मदतीसाठी धावून येतील. अशी माणसं ओळखायला शिका. षटक संपलं, सामना संपला, औपचारिकता होती. टीम मध्ये आपण पाहिलं तर फक्त 23 धावा बनवल्या टीम हेदूटनेनं. आणि या सामन्यामध्ये विजयाचे शिल्पकार ठरलेले आहेत अर्थातच वाघाची वाडीचे खेळाडू. अप्रतिम पहिली विजय संपादन त्यांनी केली आणि नेक्स्ट हाफ मध्ये अर्थातच तिसऱ्या हाफ मध्ये त्यांचं क्वालिफिकेशन फिक्स आहे. या सामन्याचा टॉस केला जातोय. एका बाजूने आपण पाहतो टीम चेरवली आणि त्यांच्या विरोधानं आपल्याला संघ पाहायला मिळेल वाघेरा बी. दोघांमध्ये आपण पाहिला टॉस लागला या टीम वाघेराच्या बाजूने. दोन्ही टीम्सला आम्ही शुभेच्छा देतोय आणि त्यांनी फलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्याचा आपण सामनावीर हे पारितोषिक देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच नामांकन आहे रुपेश वाघ. मानांकन मिळतंय रुपेश वाघला. आम्ही या खेळाडूला इथे इन्व्हाइट करतोय की आपण यायचं आहे आपला अवॉर्ड घेण्यासाठी.